ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायलीची चोर ओटी भरायची असते म्हणून सगळेच घरामध्ये तयारी करत असतात. सायली पण तिथेच बसलेली असते तेव्हा तिथे विमल येते आणि पूर्ण आजीने निरोप पाठवलेला असतो. विमल सांगते, सायली ताई, तुम्हाला पूर्ण आजीने त्यांच्या रूममध्ये बोलवलंय. सायली लगेचच पूर्ण आजीकडे जाते. पूर्ण आजी सायलीला जवळ बसवतात. तू आम्हाला एवढी गोड बातमी दिली तेव्हा तुला काहीतरी मी दिलं पाहिजे. खूप दिवसापासून विचार करत होती, पण आता आठवलं की तन्वीसाठी मी एक चैन बनवली होती आणि ती चैन आता मी तन्वीला तर देऊ शकली नाही, पण तुला तर देऊ शकते. कारण ज्या गोष्टी तन्वीने आमच्यासाठी करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या तू केल्या आहे. तेव्हा आमच्यासाठी तन्वीची जागा तर तूच घेऊ शकते. सायलीच्या हातात ते चेनचं बॉक्स देतात. सायली खूपच खुश झालेली असते. ही सोन्याची चेन पूर्ण आजीने तन्वीसाठी बनवली होती, तरीसुद्धा मला देत आहे म्हणजे सायली म्हणून सुद्धा माझ्यावर किती प्रेम करतात. आणि जेव्हा पूर्ण आजीला कळेल की मीच तन्वी आहे तर अगदी भरभरून सगळे प्रेम करतील माझ्यावर, असं मनातच म्हणत असते. पूर्ण आजी म्हणतात, दाखव, मी माझ्या हाताने तुझ्या गळ्यात चेन घालून देते. पूर्ण आजी चेन घालत असताना सायलीला भूतकाळातल्या त्या सगळ्या आठवणी आठवतात की याआधी पण हे असं होऊन गेलंय. तर सायलीची तंद्री दुसरीकडेच लागलेली असते. पूर्ण आजी म्हणतात, तुझ्या गळ्यामध्ये ही चेन किती छान दिसते. आणि ती चेन घालून सायली पण खूपच खुश असते. नंतर सगळ्यांचीच कामं चालू असतात तेव्हा अस्मिताला सचिनचा कॉल येतो. ती रिसीव्ह तर काही करत नाही, पण चिडचिड चालू असते आणि अश्विनचं लक्ष असतं तिच्याकडे. तिच्याजवळ येतो. अस्मिताई, काय झालं एवढं चिडचिड करायला? तेव्हा अस्मिताई सांगते, अरे अश्विन, असं काही नाही आहे, मी कुठे चिडचिड करते. तेव्हाच अर्जुनने सायलीसाठी ज्यूस आणलेलं असतं. चल बायको, पटकन ज्यूस पिऊन घे. सायली म्हणते, अहो मला नाही प्यायचं आहे. हा तुम्ही सारखं सारखं काहीतरी घेऊन येतात. कल्पना काकूही म्हणतात, सायली समोर दिसली नाही ते अर्जुनचं बायको बायको चालू होऊन जातं. पण चांगलं आहे, तिची काळजी घेतोय ना, ते महत्त्वाचं आहे. तर सायलीला आग्रहाने ज्यूस प्यायला लावतो. ज्यूस पिऊन झाल्यानंतर दोघं पण फुलांच्या माळी तयार करत असतात. सायलीने फुलांची माळ तर खूप छान केलेली असते, पण अर्जुनला काही जमत नाही. हे काय करून ठेवलं अर्जुन तू? अशी माळ करतात का? माझी माळ बघ किती छान आहे. सायली फ्लोमध्ये पटकन अर्जुन बोलून जाते. अर्जुनच्याही लक्षात येतं सायली तन्वी असल्यामुळे अर्जुन बोलली असेल आणि सगळ्यांचंच लक्ष सायलीकडे जातं. अर्जुन अशी हाक तर फक्त तन्वी मारायची, सायली कधी अर्जुन म्हटलेली नाही. आज काय झालं सायली तुला? सायली पण सांगते, अचानक माझ्या तोंडातनं अर्जुन म्हणून निघून गेलं. थोडी लाजत पण असते. त्याच वेळेला सुमन काकू दरवाजाजवळ येतात. सगळ्यांचं लक्ष सुमन काकूकडे जातं. त्या म्हणतात, मी आज तुम्हा सर्वांना सरप्राईज देणार आहे. बघा बरं कोण आलंय. राकेश दरवाजाजवळ आलेला असतो आणि त्याच्या तोंडासमोर बुके असतो. सगळेच खूप आश्चर्याने बघत असतात की नेमकं कोण आलंय. बुके बाजूला केल्यानंतर सगळ्यांना लक्षात येतं, फायनली राकेश घरी आला. राकेशला बघून तर सगळेच खूप खुश असतात. सगळे वेलकम करतात त्याला आणि अस्मिता म्हणते, स्मितसाठी अजून एक मामा आला. सगळे घरातले खूप खुश असतात राकेशला बघून. तेव्हा राकेश सर्वात आधी अर्जुनजवळ जातो. हा बुके तुमच्या दोघांसाठी. अर्जुन सायली दोघांना पण कॉंग्रॅच्युलेट करतो. तुमच्या दोघांमुळे घरी आल्या आल्या इतकी गोड बातमी ऐकायला मिळाली. अर्जुन पण म्हणत असतो, तू घरी आला ना, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. आता परत जाण्याचा विचार तर नाही ना? राकेश म्हणतो, नाही नाही, आता इथेच काहीतरी काम बघेल आणि इथेच सेटल व्हायचं ठरवलं आहे. आणि तोच बुके नंतर अस्मिताला पण देतो, कारण तिच्याकडे पण गुड न्यूज असते. तिलाही कॉंग्रॅच्युलेट करत असतो. तेव्हा प्रतिमा आत्या विचारतात, राकेश मला ओळखलं? तेव्हा राकेश म्हणतो, हो मग, तुला ओळखणार नाही असं होईल का? लहानपणापासून फक्त घरामध्ये तुझा फोटो बघत आलो आहे, पण आज तुला समोर बघितल्यामुळे मला खूप आनंद होतोय. आणि राकेशने सायलीसाठी एक गिफ्ट आणलेलं असतं. बाकी कोणाला पण नाही, पण सायलीला एक गिफ्ट आणलेलं असतं. सायली वहिनी, हे तुझ्यासाठी. ते गिफ्ट घेऊन सायली पण खूप खुश असते. त्यानंतर तिची तयारी करण्यासाठी रूममध्ये निघून जाते. नंतर सायली चोर ओटीच्या कार्यक्रमासाठी तयार होऊन आलेली असते आणि सगळेच तिच्याकडे बघत असतात. अर्जुन तर तिच्या सौंदर्याच्या प्रेमामध्ये अजूनच बुडून गेलेला असतो. कल्पना काकू पण खूप कौतुक करतात. सायली, खरंच आज तू खूप सुंदर दिसते. खरंच प्रेक्षकांनो, सायली खरंच खूप सुंदर दिसत असते. पूर्ण आजी पण जवळ येऊन तिची दृष्ट काढतात. तुझ्या चेहऱ्यावर जो तेज आलाय ना सायली, त्यामुळे तू खूप सुंदर दिसते. कोणाचीही नजर नको लागायला तुला. नंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो. सर्वात आधी कल्पना काकू ओटी भरतात सायलीची. त्यानंतर प्रतिमा आत्या, त्यांच्यानंतर सुमन काकू आणि अस्मिता पण भरते. 5 सुवासिनी कंप्लीट झाल्या पाहिजे म्हणून विमलसुद्धा ओटी भरते. तर जेलमध्ये नागराज काकांना सचिन भेटायला आलेला असतो आणि त्यांच्याकडनं माहिती मिळते की माझा मुलगा राकेश,
तो आता इंडियामध्ये परत आला आहे. मी त्याला बोलावून घेतलं आहे. सचिन पण म्हणतो, हो आमच्या दोघांची भेट झाली. राकेश तुम्हाला नक्की बाहेर काढेल असं वाटते मला. आणि अण्णांचं काय चाललं आहे काही कळतच नाही. ते तर तुम्हाला बाहेर काढणार नाही असं वाटते मला. नागराज काकाही म्हणतात, हो मी महिपतच्या भरोशावर नव्हतोच. त्यामुळेच तर माझ्या राकेशला मी इथं बोलून घेतलं. काही दिवसापूर्वी जेलमधल्या कैद्यांनी मला खूप मारहाण केली. त्यानंतर तशी बातमी मी राकेशपर्यंत पोहोचवली आणि तो लगेचच मला भेटायला आला. माझी झालेली अवस्था त्याच्याकडनं बघितली गेली नाही आणि मी त्याला सांगितलं की माझ्या या अवस्थेला जबाबदार सुभेदार कुटुंब आहे. तेव्हाच त्यांनी ठरवलं, मी तुम्हाला इथून नक्की बाहेर काढेल आणि सुभेदारांना मी आनंदात जगू देणार नाही. फक्त आता तू आणि राकेश मिळून काहीतरी करा आणि मला इथून बाहेर काढा. या महिपतच्या भरोशावर अजिबात राहू नका. त्याचं हे 4 दिवसाचं नाटक आहे. परत त्याच्या मूळ पदावर येईल. पण त्यासाठी किती दिवस जातील हे सांगता येत नाही. म्हणून त्याच्या भरोशावर अजिबात राहायचं नाही. काय करायचं ते तुम्ही दोघांनी करायचं आता. तर सचिन पण सांगतो, सुभेदारांवर फोडण्यासाठी माझ्याकडे एक बॉम्ब आहे. पण मी फक्त योग्य वेळेची वाट बघतोय. नागराज काकाही विचारतात, असा कुठला बॉम्ब आहे आणि तो अजून पण तू फोडला नाही? तर सचिन इकडे तिकडे बघतो आणि नागराज काकांना पण सांगतो. तेव्हा नागराज काकाही खुश होतात. अरे हो, लवकरात लवकर तू हा बॉम्ब सुभेदारांवर फोडच. तर सुभेदारांच्या घरी सगळ्यांनीच सायलीसाठी गिफ्ट आणलेले असतात. सर्वात आधी चैतन्य गिफ्ट देतो, अश्विन पण, कल्पना काकू आणि प्रताप काकांनी पण गिफ्ट आणलेलं असतं. अस्मिताही सायलीला गिफ्ट देते. विमलने सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं. म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच सायलीसाठी गिफ्ट आणलेले असतात. तेव्हा सायलीचं हे कोड कौतुक बघून अर्जुन पण मनात विचार करतो. त्यांना असं वाटतं की ही सायली आहे तरीसुद्धा माझ्या बायकोचं इतकं कौतुक केलं जातं आहे. जेव्हा सगळ्यांना कळेल की हीच आपली तन्वी आहे, सगळे किती लाड करतील तिचे. आणि सगळेच सायलीचं कौतुक करत असतात तेव्हा ती पण खूप आनंदी असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अर्जुनसुद्धा खुश असतो. तेव्हा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सचिनने नागराज काकांना सगळं सांगितलेलं असतं. प्रिया प्रेग्नेंट आहे तेव्हा तेही म्हणतात, आता हे एवढं मोठं घबड आपल्या हाती लागलंय, तुम्ही दोघांनी लवकर कामाला लागा. त्याच वेळेला सचिनने राकेशला पण फोन केलेला असतो. तर सायली अर्जुनला सांगत असते, प्रियाला नक्कीच माहिती असेल की मीच तन्वी आहे. तेव्हा मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला विचारणार. अर्जुन तिला थांबवायचा खूप प्रयत्न करतो. त्याला माहीत असतं सायली जर प्रियाकडे गेली तर ती प्रेग्नेंट असल्याचं सायलीला कळेल. राकेशने पण सायलीला संपवायचं ठरवलेलं असतं. सर्वात आधी CCTV बंद करतो. तोंडावर मास्क लावलेलं असतं आणि हातामध्ये चाकू. सायलीच्या मागून येत असतो. आता उद्याच्या भागात कळेल नक्की काय होतं ते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.